चाकण येथील 20 कंपन्या शिफ्ट करणार आहेत, नेमक्या काय काय समस्या आहेत? ज्या 20 कंपन्या शिफ्ट होणार आहेत त्या कंपन्यामध्ये आमची कंपनी नाही आहे, पण आम्ही आज इथं उपस्थित आहोत कारण की प्रॉब्लेम सगळ्यांचे सेम आहेत. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम आहे. जे कंपनीमध्ये कामगार काम करतात त्यांना वेळेत कंपनीमध्ये येणे आणि वेळेत घरी जाणे ह्या बेसिक रिक्वायरमेंटसाठी आम्ही झगडतोय. इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि बेसिकली कोणी वाली नाही आहे इंडस्ट्रीला सध्या. तुम्ही सरकार सोबत या संबंधित बोलण्याचा काय प्रयत्न केलाय का? जसं मी सांगितलं की कंपन्यांचं हे काम नाही आहे सरकारसोबत अप्रोच होणं. आम्ही आमचे मुद्दे वेगळ्या समितीच्या मार्फत गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवतोय आणि त्या कंपन्या गव्हर्नमेंट ऑफिसला ऍड्रेस करतात हे कन्सर्न्स. या 20 कंपन्या शिफ्ट कुठे होणार? ते त्या तुम्ही 20 कंपन्यांना विचारा. आय डोंट नो कुठे शिफ्ट होत आहेत. पण अशा वाहतूक कोंडीच्या समस्यांमुळे जर कंपन्या शिफ्ट होत असतील तर पुणे शहरात उद्योग एवढे मोठे आहेत, मग फायदा काय? काय केलं पाहिजे सरकारने? ज्या रेशोमध्ये चाकण इंडस्ट्रियल इस्टेटची ग्रोथ झाली मागच्या 10 वर्षात, त्या रेशोमध्ये तेव्हाच त्या एरियाचं टाउन प्लॅनिंग होणं आवश्यक होतं. की एवढ्या इंडस्ट्रीज आपण आणतोय तर किती पब्लिक ह्या एरियामध्ये येईल, त्यासाठी किती कॅपॅसिटीचे रोड्स लागतील, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग 10 वर्षापूर्वी होणं आवश्यक होतं. ते झालं नाही, म्हणून आज आपण प्रॉब्लेम फेस करतोय. काय मागण्या काय? आमच्या मागण्या ह्याच आहेत की बेसिक पायाभूत सुविधा इमिजिएट सॉल्व्ह करा आणि लॉंग टर्म प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही हे जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन, सिंगल ओनरशिप फॉर द एंटायर एरिया, हे आमच्या मागण्या आहेत. 3 समस्या आहेत: इलेक्ट्रिसिटी, वॉटर आणि ट्रान्सपोर्ट. हे 3 जे जसं पाहिजे तसं मिळत नाही आहे. हे आमचे 3 बेसिक पहिल्या मागण्या आहेत आणि जसं फॉर्ममध्ये 20 मागण्या दिल्या त्या 20 आम्ही एक्सपेक्ट करतो की आमच्यासाठी ॲज अ इंडस्ट्री आम्हाला ग्रो करण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. तर हेच आमच्या बेसिक पहिल्या तर मागण्या आहेत. सेकंड, आय वूड से की पाणी, आम्हाला इंडस्ट्रीला कुठलंही ग्रो व्हायला पाणी लागतं. ते पाणी ऑन ॲन ॲव्हरेज महिन्यातनं म्हणलं तर नसतंच. खूप कमी वेळा पाणी असतं पण कधी नसतं. आम्हाला मग त्यावेळेस टँकर मागवायला लागतात. वीज नसती. आता ह्या लाईटच्या पिरियडमध्ये आठवड्यातनं 3 वेळा वीज जाते, तर त्या वीजमध्ये आम्हाला जनरेटर लावायला लागतात. त्या जनरेटरमुळं आमच्या कंपनीचं प्रचंड नुकसान होतं. ह्या 2 मेजर कारण आहेत. आणि थर्ड म्हटलं तर ट्रान्सपोर्ट. एक एम्प्लॉई घरी जाताना 2 तास घालवतो, कंपनीत येण्यासाठी 2 तास घालवतो. त्याची ड्युटी असते 9 ते 6. तो घरी पोचतो 8 वाजता. सकाळी निघतो घरातनं 8 वाजता. कंपनीत 2 तास उशिरा येतो. ऑन ॲन ॲव्हरेज पकडलं तर बेसिक वेज ॲक्टनुसार 800 रुपये 20,000 रुपये पेमेंट आहे. कंपनीचा लॉस म्हटला तर 66 रुपये प्रति तासाचा लॉस होतो. प्रत्येक जण म्हणला, कंपन्या असे 3,000 ते 4,000 लोक एम्प्लॉईड आहे, तर 1,25,000चं नुकसान रोजचं कंपन्यांचं होतं. तर हे आम्हाला कोप अप करण्यासाठी हे आमच्या मागण्या आहे. जे काय हा बोलला ते अगदी खरं आहे. आपलं इलेक्ट्रिसिटी सर्वात इम्पॉर्टंट, ज्याच्यावरती कंपनी मेन इलेक्ट्रिसिटी, पाणी, त्याचाच प्रॉब्लेम होतोय. इलेक्ट्रिसिटी मधूनच जातीये. आधी गुरुवारी मोस्टली जायची, पण आता कधीही जातीये. तर त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटीचा लॉस होतोय बराच. आणि पाण्याचे टँकर असं म्हटलं आम्हाला मागवावे लागतात. त्याचा खूप जास्त खर्च होतो, जो की आम्हीच देतो. तर त्याच्यामुळं आमचं जे प्रॉफिट शेअर आहे ते कमी होतं. बघायला तर कचरा पण आमच्या कंपनीजवळ खूपच असतो. तर कचरा क्लिनिंगसाठी पण काय प्रोसिजर काहीतरी फॉलो झाली पाहिजे. आणि जे रस्त्यावरती गाड्या बंद पडतात, ट्रेलर्स, बसेस, तर त्यांच्यासाठी पण काही ना काहीतरी असं एक विचार करून करायला पाहिजे. कारण अचानकच मध्ये रस्त्यात बंद पडले, त्यांना साईडला काढायला बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे जी ट्रॅफिक होती त्याचा खूप त्रास होतो. प्लस जे पार्किंग करतात ते ट्रेलर्स रात्री जाण्याची परवानगी असते, पण जे साईडला पार्क करतात ट्रेलर्स, त्याच्यामुळे रस्ता एक लाईन पूर्ण ब्लॉक होती कम्प्लिटली. तर त्याच्याबद्दलही पार्किंग स्पेस प्रॉपरली अरेंज व्हायला पाहिजे. आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे सर्वप्रथम आभार. आपण या कार्यक्रमासाठी इकडे आलात. आम्ही चाकणवरनं इकडे आलो आपल्यासमोर ही समस्या सांगायला की आमच्याकडे एवढी गंभीर समस्या आहे. रस्ता, पाणी आणि वीज या मूलभूत समस्यापासून भारतातली किंवा आशिया खंडातली सर्वात मोठी इंडस्ट्री आज वंचित आहे. कमकुवत रस्ते, त्यामुळे होणारे अपघात, त्यामुळे होणारे नाहक बळी आणि शासनाचा, कर्मचाऱ्यांचा प्रचंड होणारा वेळेचा अपव्यय, या सगळ्या समस्येमुळे आज चाकण उद्योग तो जो भाग आहे हा ग्रस्त आहे. आणि आज आम्ही इथे आलेलो आहोत. कर्मचारी वेळेवर येऊ शकत नाहीत. वेळेवर न आल्यामुळे उत्पादन वेळेत होत नाही.
आमचा कच्चा माल वेळेत येत नाही, तयार झालेला माल बाहेर पडू शकत नाही वेळेत आणि सगळीकडे डिले होतात, ज्याची पेनल्टी पण कंपनीला लागते. तुम्ही शिफ्ट करणारे म्हणताय 20 कंपन्या, कुठे शिफ्ट करणार? अच्छा, शिफ्ट करणाऱ्या कंपन्यांमध्ये आमची कंपनी नाही, पण त्यांनी ज्या समस्या मांडल्या त्यांना आमचा पाठिंबा आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही शिफ्ट करणाऱ्यांची कंपनी नाही आहे. तुम्ही या संदर्भात कुणासोबत बोललाय का की चर्चा केली आहे का? आम्ही आमचं जे असोसिएशन आहे असोसिएशनला त्यांच्या मार्फत हे शासनाकडे आम्ही हे पाठवत असतो.